नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहे मराठवाड्याचा सुप्रसिद्ध नाश्ता, हलका फुलका अगदी झटपट बनणारा। त्याचं नाव आहे सुशिला। नाव जरी युनिक असलं पण करायला अगदी सोपं आहे। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर आपल्याला सुशिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य किंवा जिन्नस सगळ्यात अगोदर बघूया। इथे मी एक कांदा घेतलाय। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा। तर त्याच पद्धतीने इथे मी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे आपण शेंगदाणे घेतलेत। साधारणतः पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि इथे चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं। 1 चमचा जिरं आणि मोहरी वापरली आपण इकडे। 1 चमचा हळद पावडर यूज करायची आहे। थोडासा कढीपत्ता आणि इथे आपण साधारणतः मोठा 1.5 चमचा इथे मी फुटाण्याचे पीठ घेतले किंवा डाळव्याचे पीठ म्हणू शकता। तर हे डाळवे कसे दिसतात हे तुम्हाला अगोदर दाखवू इच्छिते मी। तर एका बाउलमध्ये बघा अशा प्रकारे डाळवं असतात किंवा याला फुटाणे म्हणतात। बऱ्याच जागी याची वेगवेगळी नावं आहेत, त्यासाठी मी प्रत्यक्षात तुम्हाला ती डाळवं दाखवली आहेत। इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला इथे 2 ते 3 व्यक्तीसाठी आपण हा सुशिला बनवतोय। तर त्यासाठी इथे मी पाव किलो मुरमुरे अशा प्रकारे भिजवून घेतलेले आहेत। जसे आपण पोहे भिजवतो पोहे करण्यासाठी त्याच पद्धतीने भिजवून घ्यायचे। खूप जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही, नाहीतर मग याचा गिचका होतो, अगदी हे नरम होऊ शकतात। तर त्यासाठी हलकंसं थोडंसं पाणी टाकून तुम्ही हे काढून घ्यायचं, म्हणजे मुरमुरे हे नरम होतात। तर चला मग आता फोडणी देऊया। तर तेल गरम झालेलं आहे। सुशिल्यासाठी अगदी कमी तेल वापरायचं, खूप जास्त तेल लागत नाही। जिरे मोहरी तडतडली की मग त्यात आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे आणि इथे आपण शेंगदाणेही वापरलेत। तर शेंगदाणे हे टाकून देऊया। जेवढे जास्त शेंगदाणे सुशिलामध्ये असतील तेवढी जास्त चव छान लागते आणि एकदम टेस्टी होतं। तर इथे आपण एक कांदा घेतला आहे बारीक चिरून। तर कांदा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता। इथे आपण कढीपत्ताही त्यात ॲड करूया। तर कढीपत्ता थोडासा ओलसर असल्यामुळं मी डायरेक्टली थोड्या वेळानंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे। तर तुम्ही अगदी सुरुवातीला सुद्धा कढीपत्ता टाकू शकता, पण मी कढीपत्ता धुवून घेतला होता, त्यामुळे त्यानंतर थोडंसं मॉइश्चर असल्यामुळं मी कांद्यानंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे। आता व्यवस्थित आपण हे परतून घेऊया आणि छानपैकी थोडासा लालसर कलर आला कांद्याला की मग त्यात आपल्याला हे बघा अशा प्रकारे डाळ्या पण मी टाकणार आहे थोड्याशा। तर तुम्ही लक्षात ठेवा, आयदर डाळ्या वापरा किंवा डाळ्याचं पीठ वापरा, कोणतंही एक वापरलं तरी चालेल किंवा दोन्हीही टाकलात तरी छान चव येते। तर इथे मी दोन्हीही वापरलेलं आहे। तर डाळीच्या पिठामुळं काय होतं, त्या डाळ्याच्या पिठामुळं हे अगदी मिळून येतं आणि हा जो सुशिला आहे तो अजून जास्त टेस्टी होतो। तर खूप छान होतं। लातूर भागामध्ये हा नाश्ता घरोघरी बनवला जातो। पोह्यापेक्षा हलका फुलका नाश्ता, बनवायला सोपा, अगदी 5 मिनिटात होणारा आणि डायजेशनसाठी सुद्धा हलका फुलका। तर इथे आपण 1 चमचा हळद वापरली आहे। चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे आणि हे डाळ्याचं पीठही मी यात ॲड करणार आहे। तर छानपैकी तेलातच हे डाळ्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे। इथे चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। आवडत असेल तर चिमूटभर साखरसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित हे परतून घेऊया। छानपैकी लालसर कांदा झाला की मग त्यात हळद आणि मीठ असं टाकून घ्यायचं। आवडत असेल तर थोडीशी साखरसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता। छानपैकी तडका तयार रेडी होतो। मग त्यात आपल्याला जे मुरमुरे आहेत भिजून घेतलेले ते मुरमुरे यात ॲड करायचे आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे, कधीही करू शकता। जर उपवासाला सुद्धा सोमवार शुक्रवार असेल तर पोहे खाण्यापेक्षा अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि तुरंत फुरंत हलका, डायजेशनला अगदी सोपा। तर छानपैकी हे मिक्स करून घेऊया। छान व्यवस्थित कोट करून घ्यायचा तडका। अगदी मुरमुरे आपले हे छानपैकी चटचट व्यवस्थित गरम झाले पाहिजेत, इतपत आपल्याला आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि छान कलरही आलेला आहे इथे बघू शकता, अगदी 1 चमचा हळदीमुळं। आणि काय होतं की पोह्यापेक्षा सुद्धा कमी ऑइल या सुशिल्याला लागतं, त्यामुळे अगदी हलका असतो आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही आयत्या वेळी अगदी झटपट अशा प्रकारे टिफिनमध्ये सुद्धा हा सुशिला देऊ शकता। तर खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे, कुणीही करू शकतं। कधी-कधी असं होतं ना की आपल्याला नाश्ता करायचा कंटाळा येतो, मग अगदी 5 मिनिटात होणारा हा नाश्ता आहे। तर बऱ्याचदा पोह्यामुळं बऱ्याच जणांना ॲसिडिटीसुद्धा होते, तर मग ती ॲसिडिटी या हलक्या-फुलक्या सुशिल्यामुळे होत नाही आणि अगदी संध्याकाळच्या वेळेलासुद्धा लाईट डिनर म्हणून सुद्धा तुम्ही
खाऊ शकता. तर मग इथे आपला सुशिला तयार आहे. छानपैकी गरम झालेले आहेत सगळे मुरमुरे. तर आता आपण हे एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया. तर गरमागरम वाफळलेला आपला सुशिला खाण्यासाठी तयार आहे. तर एका प्लेटमध्ये मी हा गरमागरम सुशिला सर्व्ह करणार आहे. आवडत असेल तर यावर तुम्ही लिंबू, आवडत असेल तर यावर तुम्ही थोडीशी बारीक शेवसुद्धा टाकू शकता. तर तो तुमच्या इच्छेचा प्रश्न राहिला. आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल नाही टाकलं तरी चालेल. तरी याची जी ओरिजिनल चव असते सुशिल्याची ती अगदी अप्रतिम असते. एकदम सोपी करायला आणि खायलाही अगदी सोपी आहे. तर नक्की ट्राय करा. तर यावर मी थोडंसं लिंबू पिळणार आहे. मला गरमागरम हा सुशिला आणि त्यावर लिंबू खूप जास्त आवडतं, त्यासाठी मी लिंबाचा वापर केला आहे. आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू. तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवू इच्छिते. बघा किती छान कलर आलेला आहे. अगदी सुरेख हा आपला सुशिला झालेला आहे तयार खाण्यासाठी. तर तुम्हाला नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिलं आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. अगदी प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.